क्रिकेट रसिक हो, नमस्कार. मी विवेक कुलकर्णी. आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझं पिंपरी चिंचवड चॅनेलच्या क्रिकेट गप्पा या खास कार्यक्रमात. क्रिकेट रसिक हो, क्रिकेटमध्ये कधीही मला वाटतं असं घडणं हे शक्यच नसतं. क्रिकेटची अनिश्चितता तुमच्या वाटण्याला नेहमीच छेद देते आणि म्हणूनच सुमारे 100 वर्षाहून अधिक गोऱ्या साहेबांनी आणलेला हा खेळ आजही भारतात तितकाच किंबहुना त्याहून अधिक जास्त लोकप्रिय होतोय. याचं कारण हेच की या क्रिकेटमध्ये असलेली ग्लोरियस अनसर्टेनिटी म्हणजेच क्रिकेटची ही अनिश्चितता. मात्र आज तरी ही क्रिकेटची अनिश्चितता वाटत नसून आजचा दुसऱ्या दिवशीचा भारत पाकिस्तान अफगाणिस्तान या दोन संघांमधल्या एकमेव कसोटी सामन्यातल्या दुसऱ्या दिवशीचा खेळ जेव्हा आज संपला तेव्हा अफगाणिस्तान संघाला भारत मोठ्या फरकाने हरवेल हे ऑलमोस्ट स्पष्ट झालेलं आहे. खरं तर भारतीय संघ पहिल्या डावात जोरदार आघाडी घेईल असं काल वाटलं होतं. काल 3 बाद 368 नंतर आज जेव्हा भारतीय संघाने आपल्या डावाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात केली तेव्हा शुभमन गिलचं मोठं शतक आणि ऋषभ पंतच्या आत्तापर्यंत बऱ्याचदा हुकलेल्या शतकाला तो गवसणी घालेल का, हे दोनच प्रश्न क्रिकेट रसिकांपुढे होते. दोघांनी सुरुवात तर छानच केली होती, पण शुभमन गिल कालच्या धावसंख्येत केवळ 23 धावांचीच भर घालू शकला आणि तो 126 धावा काढून बाद झाला. त्यानंतर ध्रुव जुरेल आला. ध्रुव जुरेलने अत्यंत आक्रमक अंदाजात खेळायला सुरुवात केली. त्यांनी काही देखणे चौकार मारले आणि असं वाटलं की भारतीय संघ वेगवान खेळत मोठी धावसंख्या करणार आणि अफगाणिस्तानला अंडर प्रेशर ठेवणार. मात्र ध्रुव जुरेलही 19 धावा करून बाद झाला. पण आज खरं कौतुक वाटलं ते ऋषभ पंतचं. ऋषभ पंत इतका शांत कधीच खेळत नाही. त्याच्यामुळे त्याला बऱ्याचदा टीकेला सामोरं जावं लागलं. अत्यंत छान खेळत असताना बेदरकारपणे फटका मारत त्याला बाद होण्याची सवय त्याच्या करिअरला नडली आहे. आत्तापर्यंत 90 ते 99च्या दरम्यान ऋषभ पंत तब्बल 1-2 नव्हे तर 8 वेळा बाद झाला आहे. नर्वस 90ची तो 8 वेळा शिकार झालेला आहे. तरीही त्याच्या नावावर 8 शतकं आहेत. आज मात्र तो त्या नर्वस 90मधून बाहेर पडेल असं वाटलं होतं. त्याची चौकार षटकाराकडे नजर नव्हती. आज तो 1-1 2-2 धावा घेत शांतपणे खेळत होता. मात्र 81 धावावर असताना त्याला मोह आवरण्याच्या तोच ऋषभ पंत शिरला आणि तो 81 धावावर बाद झाला. पण तरीही मी तुम्हाला सांगतो, मी ऋषभ पंतचा प्रचंड मोठा फॅन आहे. कारण मला माहिती आहे त्याच्यात अत्यंत नैसर्गिक प्रतिभा परमेश्वराने ठासून ठासून भरवलेली आहे. आजच्या पिढीतला आपल्या वैयक्तिक खेळाच्या जोरावर सामन्याचा निकाल बदलण्याची ताकद जगभरातल्या ज्या खेळाडूमध्ये आहे त्यात ऋषभ पंतचा सुद्धा नंबर आहे, हे मी तुम्हाला छातीठोकपणे सांगू शकतो. ऋषभ पंतने थोडा अति आक्रमकतेला थोडी मुरड जर घातली ना तर तो खूप मोठे मोठे विक्रम विकेट कीपर फलंदाज म्हणून नक्की रचेल. मला 100% खात्री आहे. आणि आजची ही खेळी उद्याच्या त्या प्रगल्भ ऋषभ पंतच्या असण्याचं द्योतक ठरेल असं मला मनापासून वाटतं. ऋषभ पंत बाद झाल्यानंतर माझा सामन्यातला आजच्या दिवसाचा भारतीय संघाच्या फलंदाजीतला रस संपला होता. पण तरीही वॉशिंग्टन सुंदरने सुंदर फलंदाजी केली आणि त्याला मानव सुतारने तितकी छान साथ देत आपण सुद्धा अष्टपैलू खेळाडू म्हणून संघाला उपयुक्त योगदान देऊ शकत अशी आश्वासक खेळी मानव सुतारने सुद्धा केली. त्यात त्याने 2 षटकार मारले. पण तोही 28-30 धावाच्या दरम्यान बाद झाला. वॉशिंग्टन सुंदरने मात्र संधीचं सोनं करत आपलं आणखी एक अर्धशतक पूर्ण केलं. जसं वॉशिंग्टनने आपलं अर्धशतक पूर्ण केलं, भारतीय कर्णधार शुभमन गिलने भारतीय संघाचा डाव 564 धावावर 8 गडी बाद अशी सुस्थितीत असताना घोषित केला आणि योग्य पाऊल उचललं. 564 धावाच्या विशाल आघाडीला
मागे टाकण्यासाठी अफगाणिस्तान संघाची सुरुवात छान व्हायला हवी होती, मात्र तसं झालं नाही. युवा मानव सुतारने पदार्पणातच आपल्या पहिल्या षटकातल्या चौथ्या चेंडूवर एक गडी बाद केला आणि क्रिकेट इतिहासात आपलं नाव सुवर्ण अक्षरांनी गोंदलं. भारतीय संघासाठी 319वा कसोटी क्रिकेटपटू ठरलेला मानव सुतार यानं आज विशेष पराक्रम करून, फार कमी आहेत बरं का, मला आत्ता या क्षणी इमिजिएट फक्त उरकेरी रमनचं नाव आठवतंय, ज्याने आपल्या कसोटीतल्या पहिल्याच षटकात विकेट घेतली होती. असे किती आहेत मी तुम्हाला नंतर सांगेल. तुम्हालाही जर माहीत असेल अशी नावं तर तुम्ही सांगा. आणि मानव सुतारला तशीच साथ प्रसिद्ध कृष्णाने दिली. त्याने 2 गडी बाद केले आणि दिवस अखेर आजच्या सामन्याच्या शेवटच्या षटकात मानव सुतारने आपला 3रा गडी बाद करून अफगाणिस्तान संघाची अवस्था 5 बाद 113 अशी बिकट केली आहे. अफगाणिस्तान संघ अजून 452 धावांनी मागे असून त्यांना कमीत कमी 250 धावा फॉलोअनसाठी करायच्या आहेत. त्यांचे 5च गडी शिल्लक असल्यामुळे उद्या भारतीय संघ त्यांना फॉलोअनच्या आतच बाद करून त्यांना फॉलोअन लादेल का, किंवा भारतीय संघ त्यांना फॉलोअन न देता दुसऱ्या डावातही फलंदाजी करून आणखी एखाद्या फलंदाजाचं शतक होण्याचा पराक्रम करणार का, वाहत्या गंगेत हात धुवून घेणार का. कसोटी क्रिकेटमध्ये जसं नेहमी म्हटलं जातं शतक खूप मौल्यवान असतं, 5 गडी बाद करणं सुद्धा मौल्यवान असतं. तसं भारतीय संघ काही नवीन खेळी करतोय की अफगाणिस्तान संघाला फॉलोअन देऊन मोठ्या फरकाने पराभूत करलं, एवढंच पाहणं आता या सामन्यात बाकी आहे. बाकी भारतीय संघ जिंकेल याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. क्रिकेटमध्ये कधीही भाकेत वरतू नये असं म्हटलं जातं. मी सुद्धा माझ्या क्रिकेट गप्पा या कार्यक्रमात हे वाक्य आत्तापर्यंत खूपदा म्हटलं असेल. तुम्हालाही ते ऐकून ऐकून त्याचा कंटाळा आला असेल, पण हेच निर्विवाद त्रिकालवादित सत्य आहे. तरीही तुम्हाला काय वाटतं, या कसोटीत काही चमत्कार होऊ शकतो का? मानव सुतारने फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही आज अत्यंत सुंदर खेळ करत आपलं पदार्पण संस्मरणीय केलं आहे. त्यांनी 15 षटकात केवळ 21 धावा देत 3 महत्त्वपूर्ण गडी बाद केलेत. अजून अफगाणिस्तान संघाच्या 5 विकेट बाकी आहेत. त्याच्यामुळे त्याला सुद्धा पदार्पणात 5 विकेट घेण्याचा भीम पराक्रम करण्याची संधी आहे. उद्या तो या पराक्रम करण्यात नक्कीच यशस्वी ठरावा. युवा गोलंदाज आहे, अशी सुरुवात जर करिअरची झाली तर पुढं करिअर आणखी छान पद्धतीने बिल्ट होतं. त्यामुळे मानव सुतारला पहिल्या 5 विकेट हॉलसाठी मनापासून शुभेच्छा. भारतीय संघाला बऱ्याच दिवसापासून कसोटीतल्या पराभवाच्या मालिकेपासून तोडण्याचं काम ही एकमेव कसोटी करेल. आता याबद्दल माझ्या मनात शंका बिलकुल उरत नाही. क्रिकेट कितीही अनिश्चित असलं तरी भारतीय संघ जिंकेल असं मला खात्रीपूर्वक वाटत आहे. काय होईल ते आपल्याला कळेलच, पण मला असं वाटतं की 4थ्या दिवशीच कदाचित ही कसोटी संपू शकते. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. मानव सुतारच्या अष्टपैलू कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं तेही सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा. माझं पिंपरी चिंचवड चॅनलला फॉलो करा आणि स्वतःची काळजी घ्या. मस्त रहा, आनंदी रहा. क्रिकेटसोबतच माझं पिंपरी चिंचवड चॅनलच्या विविध बातम्याही पाहत राहा, फॉलो करा आणि तुमच्या समस्या, तुमचे म्हणणं, तुमचं सूचना आमच्यापर्यंत मांडत राहा. धन्यवाद.